ब्रेकनंतर आपलं स्वागत। लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान आज पार पडले। महाराष्ट्रात चौथ्या टप्प्यात 11 मतदारसंघांमध्ये मतदान पार पडले। महाराष्ट्रात यंदा मतदानाकडे नागरिकांनी पाठ फिरवल्याचं चित्र आहे। महाराष्ट्रात यंदा मतदानाची टक्केवारी ही घसरली। या घसरलेल्या टक्केवारीचा नेमका कोणाला फटका बसणार हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे। चौथ्या टप्प्यात मतदानाची टक्केवारी घसरली। पुण्यातील 3ही मतदारसंघात निचांकी मतदान। घसरलेला टक्का कुणाला घातक ठरणार? लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात मतदानाची आकडेवारी कमालीची घसरल्याचं दृश्य आहे। पुण्यासारख्या उच्च शिक्षित मतदारांच्या मतदारसंघात मतदार फारसा उत्साहानं घराबाहेर पडल्याचं पाहायला मिळालं नाही। अनेक पुणेकरांची नावं मतदार यादीतून गायब झाल्याच्या तक्रारी होत्या। निर्भय बनो मोहीम राबवणाऱ्या विश्वंभर चौधरी यांचंही नाव मतदार यादीतून गायब होतं। त्यांनी या संदर्भात संताप व्यक्त केलाय। गेली 20 वर्ष मी मतदान करतो असतो, याचा अर्थ मी कुठेतरी आहे, कुठेतरी मी जिवंत आहे हे निवडणूक आयोगाची खात्री पटायला पाहिजे होती, पण तसं झालं नाही। आणि आज मी मुद्दाम इकडे आलो बूथवर। मला हे कळलं होतं की माझं नाव नाहीये, इलेक्ट्रॉनिक यादीत नाहीये, पण मी मुद्दाम इथे आलो हे पाहिलं की कदाचित असं होऊ शकतं की प्रिंटिंग केलेल्या फिजिकल यादीत ते असेल आणि इलेक्ट्रॉनिक मध्ये नसेल, पण दोन्ही याद्यांमध्ये माझं आणि बायकोचं दोघांचे नाव नाही। सावरकरांच्या सिनेमानं प्रेरित होऊन सिंगापूरहून पुण्यात खास मतदानाकरता आलेल्या तरुणाची देखील निराशा झाली आहे। मतदान केंद्रावर पोहोचल्यावर त्याचं नाव यादीत नसल्याचं त्याला कळलंय। मतदान करण्यासाठी मी खास तिकीट काढून आलो होतो। 3च दिवस आलो होतो। आजची एक दिवस सुट्टी घेऊन आज रात्री मी परत जाणार आहे। सो स्लिप आल्या तेव्हा कळालं की माझं नाव डिलीट झालेलं आहे। तरी आम्ही प्रयत्न करत होतो आजच्या दिवसापर्यंत। शेवटचा प्रयत्न असा होता की ॲक्च्युअल केंद्रावर जाऊन कदाचित नाव सापडेल किंवा काहीतरी फॉर्म 17ची जी अफवा आली होती त्याप्रमाणे काहीतरी फॉर्म भरून ॲक्सेप्ट केलं जाईल आणि एक मत वाया जाणार नाही अशी अपेक्षा होती। पुणे जिल्ह्यात शिरूर, पुणे, मावळ या लोकसभा मतदारसंघात मतदानाची घसरलेली टक्केवारी प्रस्थापितांना धक्का देणार की विरोधकांना संधी मिळणार याचाही अंदाज वर्तवता येत नाहीये। पण 4 जूनला जाहीर होणारा निकाल धक्कादायक असेल अशी कुजबूज पुण्यात सुरू झाली आहे। चंद्रशेखर भांगेंसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।